नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपलं गव्हामध्ये आता गहू तणनाशक मारणीवर आलेला आहे. तर गव्हामध्ये तणनाशक मारताना औषध कसे मिश्रण करावे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि कमेंट करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर चला तर सुरू करूया. बघा, औषध मिश्रणसाठी प्लास्टिकची बकेट घ्यायची. कोणतीच लोखंडी नाही घ्यायची, जलमर नाही घ्यायचं, स्टील नाही घ्यायचं, ओनली प्लास्टिक. आता मला 18 डब्बे मारायचे आहे. तर हे 1 लिटरचा डब्बा आहे बघा. आता मी याच्यात 18 डब्याचं औषध बनवणार आहे. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 हे 16. आता हे 16 डब्याचं पाणी झालेलं आहे. आता बघा, आता आपण याच्यात औषध टाकायचं आहे. तर औषध बघा, आपण 240 आणलेलं आहे. हे बघा, हे 240 आहे, स्वीट किल. तर याला आपण थोडंसं शेक करून घेऊया. तर शेक झाल्यानंतर आता हे 16 डबे पाणी आहे. आता हे 1 लिटर याच्यात टाकून द्यायचं. हे पण 1 लिटर आहे, तर 17 डबे पाणी होईल. नंतर 1 डब्बा अजून पाणी घ्यायचा, हे बॉटल धुवून टाकायची आहे. असं 18 लिटर आपलं 18 लिटर पाणी होईल, औषध तयार होईल. आणि हे 18 डबे, एक एक डब्बा आपल्या फवारणी पंपीत टाकायचा आणि फवारणीला सुरुवात करायची. चला तर आपण हे टाकूया आता. बघा, हे बघा, फेस आलेला आहे, शेक झालेला आहे. आता हळूच याच्यात टाकायचं आहे. हे बघा, याच्यात आता हे 17 डबे पाणी झालेलं आहे. आपण 1 डब्बा अजून घ्यायचा. आपल्याला 18 डबे पाहिजे. हे याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, याच्यात टाक. हे झालं आहे 18 डबे पाणी. आता शिशी बाजूला ठेवून काडीच्या सहाय्याने किंवा एक्स्ट्रा नळी असेल तुमची, हे मिक्स करायचं आहे. हळूहळू हळूहळू 5 मिनिटे, 3 मिनिटे, 4 मिनिटे. बघा, फेस यायला लागलेला आहे. जोपर्यंत हे मिक्स होणार नाही तोपर्यंत आपल्याला रिझल्ट मिळणार नाही. आणि अशा तऱ्हेने तुम्ही जर औषध मिक्स केलं, मिश्रण तयार केलं, तुम्हाला नक्की रिझल्ट मिळेल. हे बघा, आता हे बराच वेळ औषध असंच राहतं आणि पाण्यामध्ये चांगल्या तऱ्हेने मिश्रण होत राहतं, मिक्स होत राहतं. हे बघा, एक खट्टा औषध घेऊन घ्यायचं आहे. आता हे माझी मात्रा प्रत्येक पंपाला झाली आहे 55 ml. मी 18 डब्बे केलेले आहे. बघा,
हे का बा फेस यायला लागलेला आहे. आता आपलं औषध तयार झालेलं आहे 100% फवारणीसाठी. बघा, नंतर आपल्याला याच मापाने, ज्या मापाने तुम्ही पाणी घेतलेलं त्याच मापाने आपल्या पंपात पाणी टाकायचं आहे. बघा, आता डब्याने खालोदर करायचं आहे. हे का बा फेस आलेला आहे. औषध तयार झाल्यानंतर आपल्याला आपल्या पंपामध्ये पहिले पाणी टाकायचं आहे. बघा, आपल्याला औषध टाकायच्या अगोदर पहिले पंपात पाणी टाकायचं आहे. पाच लिटरची डबकी आहे. 5 लिटर पाणी टाकलं की नंतर आपल्याला एक माप याच्यामध्ये 16 लिटर पाण्यामध्ये टाकायचं आहे. नंतर आपलं पंप व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. तर आपलं पंप भरून झालं. तर आता मारायला सुरुवात करायची आहे. मारल्यानंतर तुम्हाला रिझल्ट बघा कसा मिळतो. हे बघा, रिझल्ट असा मिळतो. हे बघा, हे कालच फवारून झालेला आहे. आता 24 तास होत आहे. हे बघा, असा रिझल्ट मिळतो. आणि फवारणी तणनाशकाची, गव्हाची फवारणी या नोझलनी करायची आहे. बघा, हेच ते नोझल आहे. हे बघा, या नोझलनी करायची आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ, नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब, फॉलो नक्की करा. आपलं फेसबुक पण आहे, आपली मते आपले लोक या पेजच्या नावाने. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.